नमस्कार, मी माधुरी आणि तुम्हा सर्वांचं स्वागत आहे माधुरीज रेसिपी मराठीमध्ये. चला तर आज आपण बघणार आहोत एकदम सुंदर अशी रेसिपी, सर्वांना आवडते अशी सुंदर रेस्टॉरंटसारखी किंवा हॉटेलसारखी आणि त्यापेक्षाही एकदम उत्तम घरी बनवली जाणारी अशी सुंदर रेसिपी काजू करी, काजू मसाला. या ठिकाणी रेसिपी बनवण्यासाठी एकदम घरच्या साहित्याचा वापर केलेला आहे. अजिबात रेसिपी बिघडणार नाही. तुम्ही पहिल्याच प्रयत्नात जरी बनवली असेल तरी तुम्ही परफेक्ट भाजी जी आहे ना, सेम बाहेर मिळते तशी तुम्ही बनवू शकाल. एकदम परफेक्ट मेजरमेंट, परफेक्ट रेसिपी आणि ह्याच परफेक्ट रेसिपींसाठी तुम्ही माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. चला तर वेळ वाया न घालवता पटकन रेसिपीला सुरुवात करूया. या ठिकाणी मी एका पातेल्यामध्ये पाणी घेतलेलं आहे. पाणी जे आहे ना, एकदम थोडंसं उकळून घेतलेलं आहे. तुम्ही बघू शकता पाणी छान उकळलं गेलेलं आहे. आता यामध्ये ना 2 मोठे कांदे जे आहे ते ओबडधोबड जे आहे ते कापून घेतलेले आहे, रफली कापून घेतलेले आहे आणि ते कांदे त्यामध्ये टाकले गरम पाण्यामध्ये. त्यानंतर काजू टाकलेले आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार काजू आहे ना थोडेसे कमी जास्त करू शकता. या ठिकाणी काजूसुद्धा गरम पाण्यामध्ये व्यवस्थित टाकायचे आणि साधारणतः हे जे पाणी आहे ना 7 ते 8 मिनटं उकळू द्यायचं आणि काजू आणि जो कांदा आहे ना एकदम छान उकडला जातो. इतका सुंदर स्मेल येतो ना की बस. या ठिकाणी काजू आणि कांदा जो आहे तो छान व्यवस्थित बॉईल झालेला आहे, उकडला गेलेला आहे. आता आपण हे सर्व मिश्रण जे आहे ना मिक्सरच्या जारमध्ये काढून घेऊया. या ठिकाणी चमच्याच्या साहाय्याने, पाणी गरम आहे त्यामुळे काळजी घ्यायची आहे, मिक्सरच्या साहाय्याने मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे. तुम्ही जर या ठिकाणी गाळणीचा वापर केला तर पटकन काढलं जाईल आणि ते पाणी जे आहे ते टाकून द्यायचं नाही. गरम पाणी जे आहे ते आपल्याला पुढे लागणारच आहे. व्हिडिओच्या शेवटपर्यंत बघत राहा, तुम्हाला मी ते सांगेलच. या ठिकाणी पॅनमध्ये जे आहे ना 2 ते 3 चमचे तुम्ही बटर टाकू शकता, तूप टाकू शकता किंवा तेल टाकू शकता तुमच्या आवडीनुसार. या ठिकाणी मी तेलाचा वापर केलेला आहे. छानपैकी मी तेल टाकून घेतलेलं आहे 2 मोठे चमचे आणि त्यामध्ये काजू टाकून घेतलेले आहे. काजू जे आहे ना टाकल्यानंतर तुम्ही बघू शकता इतके सुंदर ब्राऊन रंग येईपर्यंत शालो फ्राय करून घेतलेला आहे. इतके छान लागतात ना, एकदम कडक किंवा काळे होईपर्यंत करायचे नाही, मग ते काय होतं खाताना कडवट लागतात. पण हे जे ब्राऊन रंगापर्यंत सेम या कंडिशनमध्ये तुम्हाला फ्राय करून घ्यायचे आहे. हीच स्टेप इथे महत्त्वाची आहे. काजू जर तुम्ही काळे केले, खूप भाजले तर अजिबात भाजी छान लागणार नाही. तुमची भाजी तिथेच चुकू शकते किंवा काजू करी जी आहे ना तिथेच चुकू शकते. त्यामुळे काय करायचं, गॅसचा फ्लेम कमी ठेवायचा आणि एकदम लक्षपूर्वक काजू जे आहे ना एकदम सुंदर भाजून घ्यायचे. या ठिकाणी तुम्ही बघू शकता रंग किती सुंदर आलेला आहे, एकदम छान आणि खायला इतके क्रिस्पी लागतात भाजीमध्ये की तुम्ही या पद्धतीने काजू छान भाजून घ्या. आता काजू छान भाजून झालेले आहे. आता राहिलेलं तेल जे आहे पॅनमध्ये जर कमी वाटत असेल तर तुम्ही अजून बटर किंवा तेल वापरू शकता. पण या ठिकाणी मी जास्तच तेल वापरलेलं होतं काजू तळण्यासाठी, त्यामुळे इथे मी तेल परत पुन्हा टाकत नाही आहे. या ठिकाणी खडे मसाले टाकलेले आहे. खडे मसाले तुम्ही लवंग, मिरे, तेजपान आणि चक्रफळी वगैरे तुमच्याकडे जे जे अवेलेबल असेल ते तुम्ही टाकलं तरी चालेल. या ठिकाणी बारीक कट केलेला कांदा मी इथे टाकलेला आहे. 2 कांदे घेतलेले आहे, ते एकदम बारीक कट करून घेतले आणि ते तेलामध्ये मी आता परतवून घेते. गॅसची फ्लेम जी आहे ना थोडीशी वाढवलेली आहे आणि आता थोड्याशा वाढवलेल्या फ्लेमवरती साधारणतः 1-2 मिनटं कांदा व्यवस्थित परतवून घेते आणि कांदा व्यवस्थित परतवून झाला, थोडासा मऊ असा पडायला लागला, तेव्हा मग आपण त्यामध्ये बारीक चिरलेला टोमॅटो टाकणार आहोत. या ठिकाणी कांदा बघा छान लालसर रंग हलकासा आलेला आहे आणि त्यामध्ये मी आता बारीक चिरलेला टोमॅटो टाकलेला आहे आणि व्यवस्थित आता मिक्स करून घ्यायचं. आणि कांदा टोमॅटोची ना इतकं छान भाजून घ्यायचं तेलामध्ये ना, पूर्ण त्याची मॅश केल्यानंतर प्युरी तयार झाली पाहिजे. इतकं सुंदर कमी गॅसवरती भाजायचं. भाजीची टेस्ट अप्रतिम लागते. तुम्ही जर भाजीसाठी तितका वेळ दिला ना, तुम्ही जर घाईघाईमध्ये भाजी जर बनवली तर अजिबात टेस्टी होणार नाही. या ठिकाणी तुम्ही बघू शकता कांदा टोमॅटो थोडासा साईडला केला आणि राहिलेल्या तेलामध्ये मी आलं लसूणची पेस्ट आहे ना ती टाकली आणि ती तेलामध्ये छान परतवून घेतली. त्याने काय होतं, स्मेल खूप छान येतो आणि टेस्टही खूप मस्त लागते. तेलामध्ये, गरम तेलामध्ये जेवढं आपण परतवू ना तेवढं खूप सुंदर या ठिकाणी भाजी लागते. या ठिकाणी तुम्ही बघू शकता टोमॅटोसुद्धा हलकासा मऊ व्हायला लागला आहे. साधारणतः 1-2 मिनटं झालेला आहे आणि वरतून आता थोडंसं
मीठ देखील मी टाकून घेतलेलं आहे. आणि मीठ टाकल्याने काय होतं, टोमॅटो आणि कांदा ना खूप पटकन नरम होतो आणि मेन म्हणजे मॅशही होऊन जातो, प्युरीसारखा होऊन जातो. या ठिकाणी तुम्ही बघू शकता पूर्ण टोमॅटो आहे ना एकदम पाण्यासारखा झालेला आहे. आणि ते तुम्ही जर चमचच्या साहाय्याने, मॅशरच्या साहाय्याने मॅश जरी केलं ना, हे बघा एकदम प्युरी तयार होते. आणि सेम आपल्याला या कन्सिस्टन्सीमध्ये कांदा टोमॅटो आपल्याला परतवून घ्यायचा आहे. अजिबात तो कच्चा ठेवायचा नाही. एकदम सुंदर या ठिकाणी भाजी लागते. त्यानंतर आपण तेलामध्ये जिरे मोहरी टाकून घेतलेली आहे. जिरे मोहरी टाकून झाली की आता आपण मसाले टाकून घेऊया. या ठिकाणी सर्वात आधी मी काश्मीरी लाल तिखट टाकलेलं आहे. इतकं सुंदर छान रंगही छान येतो आणि टेस्टलाही बेस्ट आहे. या ठिकाणी मी हळद टाकून घेतलेली आहे. त्यानंतर गरम मसाला टाकून घेणार आहे. या ठिकाणी तुम्ही बघू शकता मसाला जो आहे ना तेलामध्ये किती छान एकदम मस्त भाजला जातोय. गरम मसाला टाकल्यानंतर धने पावडर टाकलेले आहे, कांदा लसूण मसाला थोडासा टाकलेला आहे आणि घरचा जो साठवणीचा मसाला असतो तो सुद्धा मी थोडासा टाकलेला आहे. आणि त्यानंतर घरची जी साठवणीची लाल तिखट असते ती थोडीशी भाजी तिखट होण्यासाठी मी टाकलेली आहे. कारण जी कस्तुरी लाल तिखट आपण जे वापरतो ना ते इतकं स्पायसी नसतं, फक्त त्याचा रंग लालसर असतो. पण थोडंसं स्पायसी जी भाजी असेल ना तर खूप सुंदर लागते. या ठिकाणी तुम्ही रंग बघू शकता भाजीचा किती सुंदर आलेला आहे. मी जवळून दाखवते कॅमेरा. आणि या ठिकाणी तुम्ही बघू शकता कांदा टोमॅटो आहे ना अक्षरशः पूर्ण प्युरी तयार झालेली आहे आणि खूप सुंदर मसाला या ठिकाणी आपला भाजला गेलेला आहे. पूर्ण तेल सुटेपर्यंत असा मसाला कमी गॅसवरती तुम्ही बघू शकता. पूर्ण व्हिडिओ माझा कमी गॅसवरतीच ही प्रोसेस मी केलेली आहे, तेव्हाच भाजी सुंदर होते. या ठिकाणी जे आपण काजू आणि कांदा जो उकडून घेतलेला होता पाण्यामध्ये त्याची प्युरी छान तयार करून घेतलेली आहे. प्युरी करताना पाण्याचा वापर अजिबात करायचा नाही, एकदम छान पेस्ट तयार करायची. आणि तुम्ही बघू शकता पेस्ट किती सुंदर झालेली आहे. आणि ती पेस्ट त्यामध्ये टाकून घेऊया आणि असं मस्त मिक्स करून घेऊया. या ठिकाणी तुम्ही ग्रेव्ही बघू शकता किती सुंदर दिसते दिसायला आणि रंगसुद्धा बघू शकता. या ठिकाणी व्यवस्थित परतवून घेऊया. आणि मी जे व्हिडिओच्या स्टार्टिंगला सांगितलं होतं की जे गरम पाणी आहे ते अजिबात टाकून द्यायचं नाही, त्यामध्ये त्याचा अर्क उतरलेला असतो. तेच गरम पाणी आपण त्या मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायचं, त्या जारमध्ये टाकायचं आणि सगळी प्युरी व्यवस्थित निथळून छान मिक्सरचं भांडं साफ करून भाजीमध्ये टाकून द्यायचं. अजिबात वायाला घालवायचं नाही, कारण त्यामध्ये आपण काजू आणि त्याची पेस्ट तयार करून घेतलेली असते. आणि मेन म्हणजे गरम पाणी भाजीला टाकलं तर भाजीचा रंग खूप सुंदर येतो, त्याला तर्री खूप छान येते आणि तवंग खूप मस्त सुटतो. या ठिकाणी तुम्ही बघू शकता सर्व मसाला पाण्यामध्ये व्यवस्थित जे आपण पाणी वरतून टाकलेलं आहे गरम पाणी त्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा. साधारणतः 1-2 मिनटं व्यवस्थित शिजू द्यायचं आहे. या ठिकाणी तुम्ही बघू शकता मी छान व्यवस्थित मिक्स करून घेतलं आहे. आणि गॅसची फ्लेम पूर्ण भाजी होईपर्यंत, पूर्ण रेसिपी होईपर्यंत मी अजिबात वाढवलेला नाही आहे. या ठिकाणी चवीप्रमाणे मीठ टाकायचं आहे. मीठ टाकून झालं. या ठिकाणी तुम्ही बघू शकता रंग किती सुंदर येतोय आणि भाजीला उकळी देखील लगेच फुटलेली आहे. अजिबात जास्तीचा वेळ लागत नाही, कारण आपण गरम पाणी त्यामध्ये यूज केलेलं आहे. त्यामुळे भाजीला उकळण्यासाठी अजिबात किंवा शिजण्यासाठी अजिबात वेळ लागत नाही. पण तरीही आपण झाकण ठेवून एक साधारणतः 2 ते 3 मिनटं आपण भाजी शिजवून घेणार आहोत. या ठिकाणी तुम्ही बघू शकता भाजी छान व्यवस्थित तवंग आलेला आहे, लालसर रंग आलेला आहे आणि खूप छान त्याची ग्रेव्ही जी आहे ना खूप सुंदर तयार झालेली आहे. आता यामध्ये आपण काजू जे फ्राय करून घेतलेले होते ते वरतून असे टाकून घेऊया आणि वरतूनच कोथिंबीर पण भरभरून घ्यायची आहे. खूप सुंदर ही रेसिपी तयार होते, खूप छान भाजी लागते. या ठिकाणी काजू टाकून झाल्यानंतर तुम्ही बघू शकता उकळी किती सुंदर फुटलेली आहे. साधारणतः 1 ते 2 मिनटात झाकण ठेवून वाफ दिली ना अजिबात कसला स्मेल भाजीमध्ये येत नाही. या ठिकाणी आता आपण एका डिशमध्ये सर्व करून घेऊया. काजू जे आहे ना खूप सुंदर दिसत आहे आणि भाजीची थिकनेस बघा, वाव, दिसायला जितकी सुंदर दिसते ना खायला तितकीच अप्रतिम झालेली आहे. आणि ही काजू करी वरतून आपण फ्रेश क्रीम पण टाकून घेणार आहोत. तुम्हाला आवडत असेल तर टाकली तरी चालेल किंवा नाही टाकली तरी चालेल. या ठिकाणी वरतून कोथिंबीरसुद्धा आपण भुरभुरून घेणार आहोत दोन्ही साईडला, डिशमध्ये पण आणि पॅनमध्ये पण. या ठिकाणी कोथिंबीर टाकून घेतलेली आहे. दिसायला किती सुंदर दिसते, तेवढीच खायला पण खूप सुंदर लागते. तंदुरी रोटीसोबत म्हणा तुम्ही, खूप छान लागते. आणि ही काजू करी
या ठिकाणी आपली तयार झालेली आहे। आता आपण वरतून फ्रेश क्रीम पण टाकून घेऊया। फ्रेश क्रीम बनवण्यासाठी अजिबात झंझट करायचे नाही। आपलं जे घरामध्ये दूध अवेलेबल असतं त्याची जी साय असते ती घट्ट साय काढायची आणि ते चमच्याच्या साहाय्याने एका वाटीमध्ये क्रीम जी आहे ना पूर्ण फेटून घ्यायची, जोपर्यंत त्याचा थिकनेस एकदम छान लुसलुशीत होत नाही तोपर्यंत। या ठिकाणी काजू करी बघू शकता डिशमध्ये काढून घेतलेली आहे आणि आता वरतूनच आपण मस्त फ्रेश क्रीम टाकून सर्व करूया। आणि ही सुंदर काजू करी रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। अशा चमचमीत झणझणीत भरपूर रेसिपीज मी यूट्यूबला अपलोड केलेल्या आहेत, तुम्ही तिथे जाऊन माझ्या अकाउंटला जाऊन चेक करू शकता। आणि वरतून तुम्ही बघू शकता क्रीम टाकल्यानंतर किती सुंदर दिसते, एकदम हॉटेल किंवा रेस्टॉरंट मध्ये मिळणारी ही काजू करी। मस्त खा, स्वस्त राहा।